मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदानावरच्या आंदोलनाचा आजचा 5वा दिवस। सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात पार पडलेल्या सुनावणीत कोर्टाने राज्य सरकारला दिलेल्या सूचना, कोर्टात झालेला युक्तिवाद, यानंतर मुंबईत सुरू झालेल्या हालचाली, पोलिसांनी घेतलेली ॲक्शन, या सगळ्यामुळे नेमकं काय होणार? मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदान सोडावं लागणार का? या प्रश्नांची चर्चा सोमवार संध्याकाळपासून सुरू झाली होती। त्यात पोलिसांनी दक्षिण मुंबईमधल्या अनेक भागांमधून आंदोलकांना हटवण्यास सुरुवात केली होती। त्यातच मंगळवारी सकाळी आझाद मैदान पोलिसांकडून मनोज जरांगे पाटील यांना एक 5 पानी नोटीस देण्यात आली आहे, जी आझाद मैदान पोलिसांनी स्वतः आझाद मैदानात जात जरांगे पाटलांना दिली, ज्यात आझाद मैदान रिकामा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। पण या नोटिशीमध्ये नेमकं काय लिहिलंय? मनोज जरांगे पाटील आणि मराठा आंदोलकांना खरंच आझाद मैदान सोडावं लागेल का? आंदोलकांवर नेमके कसले गुन्हे दाखल करण्यात आले आहेत? पाहूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू। सगळ्यात आधी बघूयात मुंबईमध्ये नेमकं काय घडतंय। तर मुंबई उच्च न्यायालयानं मंगळवारी दुपारपर्यंत रस्ते रिकामे करा असे आदेश दिले होते। सोबतच गाडी अडवण्याचे, वाहतूक कोंडी निर्माण करण्याचे प्रकार घडत असल्याचं निरीक्षण सुद्धा कोर्टानं नोंदवलं होतं। त्यानंतर मुंबई पोलीस ॲक्शन मोडमध्ये आले आहेत। पार्किंगमध्ये लावण्यात आलेल्या मराठा बांधवांच्या गाड्या काढायला पोलिसांनी सुरुवात केली आहे। वाडी बंदर भागात लावण्यात आलेल्या आंदोलकांच्या गाड्याही काढण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या आहेत। ईस्टर्न फ्रीवेच्या खाली लावलेल्या गाड्याही दुसरीकडे पाठवण्यास सुरुवात करण्यात आली आहे। यामुळे ऑरेंज गेट, भाऊचा धक्का, ईस्टर्न फ्रीवे, बीपीटी रोडचा भाग रिकामा होण्यास सुरुवात झाली असून मोठ्या प्रमाणात आंदोलक या भागातून बाहेर पडत आहेत। मंत्रालय परिसरात सोमवारी मराठा आंदोलकांची गर्दी होती, मात्र मंगळवारी हा भाग सुद्धा रिकामा झाला आहे। पोलिसांनी आणि रेल्वे प्रशासनाने दिलेल्या सूचनांनंतर आंदोलकांनी सीएसएमटी स्थानक सुद्धा रिकामा करण्यास सुरुवात केली आहे। या सगळ्या हालचालींमुळे मुंबई पोर्टमध्ये जाणारी मालवाहतूक, बीपीएचपी कंपनीत जाणारी टँकर वाहतूक सुरू झाली आहे आणि वाहतूक कोंडी फुटल्याने ठिकठिकाणची खासगी वाहतूक सुद्धा पूर्ववत झाल्याचं पाहायला मिळतंय। पण पोलिसांनी घेतलेल्या या ॲक्शनवर आंदोलकांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे। आम्हाला कुठेही थांबू दिलं जात नाही, वाशीला जायला सांगितलं जातंय। मनोज जरांगे पाटील यांनी आम्हाला सांगितलं होतं पार्किंगमध्ये थांबा, पण तिथूनही आम्हाला बाहेर जाण्यासाठी पोलिसांनी सांगितलं आहे, अशी प्रतिक्रिया आंदोलकांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे। पण न्यायालयाचे आदेश आणि पोलिसांची कारवाई यामुळे मुंबईतले बहुतांश भाग मोकळे होण्यास सुरुवात झाली असून आंदोलक पोलिसांना सहकार्य करत असल्याचं सध्याचं चित्र आहे। पण या सगळ्यात मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदान पोलीस स्टेशनकडून नोटीस सुद्धा पाठवण्यात आली आहे। या 5 पानी नोटिसीमध्ये आझाद मैदान खाली करण्याचा आदेश देण्यात आलाय। सोबतच आंदोलक मुंबईत कशा प्रकारे वागत आहेत, त्यांनी कुठल्या अटींचं उल्लंघन केलं आहे याचीही माहिती देण्यात आली आहे। त्यामुळे या नोटीसमध्ये नेमकं काय म्हणलं आहे हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरतं। मुंबईतल्या मराठा आरक्षण आंदोलनाच्या कोर कमिटीला उद्देशून असलेल्या या नोटिसीमध्ये पोलिसांनी आंदोलनाला सुरुवात करताना कुठल्या अटी घालून देण्यात आल्या होत्या, कुठल्या गोष्टींची मनोज जरांगे पाटील आणि आंदोलनकर्त्यांकडून हमी देण्यात आली होती याचा उल्लेख केला आहे। त्यानंतर आंदोलनादरम्यान कुठल्या अटींचा कुठल्या प्रकारे भंग झाला हे सुद्धा नमूद केलं आहे। आपण महाराष्ट्रातल्या विविध भागांमधल्या 40,000 आंदोलकांसह मुंबईत दाखल झालात। येताना छोटी मोठी अशी तब्बल 11,000 वाहनं घेऊन आलात। त्यातली तब्बल 5,000 वाहनं दक्षिण मुंबई भागाच्या वेगवेगळ्या चौकांमध्ये 29 ऑगस्ट पासून अनधिकृतरित्या कोणत्याही नियमांचं पालन न करता उभी केली आहेत। त्यामुळे इथल्या वाहतुकीचा बोजवारा उडालेला आहे। सामान्य लोकांना खासगी आणि शासकीय संस्थांमध्ये जाण्यासाठी अडथळा निर्माण होत आहे। आंदोलकांनी नमूद रस्ते आणि चौकांमध्ये उघड्यावर अन्न शिजवून, अर्धनग्न अवस्थेत स्नान करून, उघड्यावर शौचास बसून आणि लघुशंका करून सार्वजनिक स्वास्थ्यास बाधा निर्माण केली आहे। तसंच त्यांनी सार्वजनिक जागेत असभ्य वर्तन देखील केलेले आहे, असे या नोटीसमध्ये नमूद करण्यात आलं आहे। सोबतच काही घटनांची माहिती सुद्धा या नोटीसमधून देण्यात आली आहे। आंदोलकांनी रस्त्यावरच्या वाहनांच्या टपावर चढून कपडे काढून विक्षिप्त नाचकाम केलं आणि रस्त्यावरच्या सिग्नल पोलवर मोर्चे नेऊन रास्ता रोको केले, अश्लील वर्तन केलं, रस्त्यावर क्रिकेट, कबड्डी असे खेळ खेळून सार्वजनिक वाहतुकीस अडथळे निर्माण करून नारेबाजी केली। मुंबईतल्या बेस्ट सिटी बसमध्ये घुसून मुंबईतल्या नागरिकांची उद्धट वर्तन करून भांडणं केली, असा उल्लेख या नोटीसमध्ये करण्यात आला आहे। रस्त्यावर अन्न शिजवून, नियमबाह्य ध्वनिक्षेपक लावून, आंदोलनाची परवानगी 1च दिवस आणि 9 ते 6 याच वेळेत दिली असून दिलेल्या वेळेचं उल्लंघन करून आंदोलन करण्यात आलं। 5 गाड्या आणायची परवानगी असताना हजारो गाड्या आणल्या गेल्या।
या सगळ्यामुळे घालून दिलेल्या नियमांचा भंग झाला असे या नोटिसीमध्ये लिहिण्यात आलं आहे। या नोटीसमध्ये पोलिसांनी काही घटनांची नोंद सुद्धा केली आहे। आपल्या आंदोलनातील आंदोलक तानाजी पाटील यांनी आपल्या अंगावर रॉकेल हा ज्वलनशील पदार्थ ओतून स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला। आपण स्वतःही आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। आपल्या आंदोलनातील शिवाजी कुमरे आरक्षण देत नसल्यास गळफास घेऊन स्वतःचं जीवन संपवतो असं म्हणाले होते। सदर घटनेची आझाद मैदान पोलीस ठाण्यात नोंद घेण्यात आली आहे। या सगळ्यातून आपण नियम क्रमांक 10 नियम क्रमांक 4 याचं उल्लंघन केलं आहे असं या नोटिसीमध्ये नमूद करण्यात आलंय। या नोटीसमध्ये पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांच्या एका वक्तव्याचाही उल्लेख केला आहे। दिनांक 31/8/2025 रोजी आपण प्रसारमाध्यमांसमोर बोलताना त्यांच्या आडमुठेपणामुळे नुसते मुंबईचे बेट जर तुमच्यावर सांभाळायची वेळ आली तर तुमच्या जिंदगीवर थुकावे लागणार, तुम्हाला फक्त मुंबईचं बेट सांभाळावे लागणार आहे। आजूबाजूचे सगळे नाके मराठ्यांनी व्यापलेले असणार आहे। हे तुम्ही मी करून आजपर्यंत दाखवलेले आहे। आणि मी जर मेलोच तर बेट सुद्धा नाही तुमचं, मग महाराष्ट्र तर नाही पण बेट सुद्धा तुमचं नाही असे विघटनवादी वक्तव्य केले आहे। तसेच प्रसारमाध्यमांशी बोलताना आपण आपल्या मागण्या मान्य झाल्या नाही तर आपण महाराष्ट्रातील 5 करोडपेक्षा अधिक मराठ्यांना मुंबई शहरात आणून मुंबईमध्ये पाय ठेवायला देखील जागा शिल्लक ठेवणार नाही अशा आशयाची धमकी दिलेली आहे। अशी नोंद सुद्धा याच 5 पानी नोटिसीमध्ये करण्यात आली आहे। नोटिसीच्या सगळ्यात शेवटी दिनांक 1/9/2025 रोजी आपण सादर केलेल्या विनंती अर्जानुसार आपण मागितलेली आंदोलनाबाबतची परवानगी याद्वारे नाकारण्यात येत आहे। त्यानुसार आपण आझाद मैदान परिसर लवकरात लवकर रिक्त करावा असा आदेश सुद्धा देण्यात आला आहे। या नोटिसीसोबतच मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल झाल्याच्या बातम्या सुद्धा माध्यमांमध्ये आल्या आहेत। पण हे गुन्हे आहेत कुठले ते पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरतं। तर मनोज जरांगे पाटील यांचं 29 ऑगस्ट पासून आझाद मैदानावर उपोषण सुरू झाल्यापासून हजारो मराठा बांधव आझाद मैदानावरती त्यांच्या सोबत आहेत। पण त्या व्यतिरिक्त अनेक मराठा आंदोलक CSMT स्टेशनचा परिसर किंवा मग दक्षिण मुंबईच्या वेगवेगळ्या भागांमध्ये विखुरलेले होते। यापैकी काही अतिउत्साही आंदोलकांनी CSMT स्टेशनच्या बाहेर रस्त्यावर धुडगूस घातला। मुंबईकरांच्या गाड्या अडवून त्यांचा लायसन्स मागण्याचे प्रकारही काही आंदोलकांकडून घडले। त्यामुळे सामान्य मुंबईकरांची मोठी गैरसोय झाल्याचं बोललं गेलं। या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुंबई हायकोर्टात झालेल्या सुनावणी दरम्यान कोर्टाने ही नाराजी व्यक्त केली। सोमवारी मुंबई हायकोर्टाने आदेश दिल्यानंतर मुंबई पोलिसांनी मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे। जुहू परिसरातल्या एका प्रकरणामध्ये मराठा आंदोलकांवर मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याची माहिती माध्यमांमधून देण्यात आली आहे। रविवारी जुहू बस स्थानकामध्ये मराठा आंदोलक आणि प्रवाशांमध्ये हाणामारी झाली होती। यानंतर मराठा आंदोलकांनी हाणामारीत बसच्या काचा फोडल्या होत्या। या सगळ्या प्रकाराचा व्हिडिओही समोर आला होता। यासंबंधी पोलिसांनी 10 अज्ञात आंदोलकांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय। जुहू पोलीस स्टेशनमध्ये BNSच्या कलम 189(2), 191(1), 190, 115(2), 221, 352, 324(3) आणि सार्वजनिक संपत्ती नुकसान 3 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। मनोज जरांगे पाटील यांचं मुंबईत आंदोलन सुरू झाल्यापासून दाखल झालेला हा पहिला गुन्हा आहे। काही माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार जुहू पोलीस स्टेशन वगळता मुंबईच्या इतर काही पोलीस स्टेशनमध्येही मराठा आंदोलकांवर 4 ते 5 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। वाहतुकीमध्ये अडथळा आणणं, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणं, मारहाण या आरोपांखाली हे सगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। हे सगळे गुन्हे अज्ञात व्यक्तींच्या विरोधामध्ये दाखल करण्यात आले आहेत। यासंबंधी आतापर्यंत कोणालाही अटक करण्यात आलेली नाही। सध्या पोलिसांकडून उपलब्ध असलेले CCTV फुटेज, समोर आलेले काही व्हिडिओ आणि इतर तांत्रिक तपास करून आरोपींची ओळख पटवली जाणार आहे। त्यानंतर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असं सांगण्यात येतंय। एकीकडे या सगळ्या घडामोडी घडल्यानंतर पोलिसांनी नोटीस पाठवल्यानंतर आणि आंदोलकांवर गुन्हे दाखल झाल्यानंतर मंगळवारी सकाळी मनोज जरांगे पाटील यांनीही माध्यमांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली। आम्ही न्यायदेवतेचे नियम सोडून कधीही काम केले नाही। न्यायदेवतेनं आम्हाला आजपर्यंत न्याय दिलाय। आम्हा गरिबांना आशा आहे की न्यायदेवता गोरगरिबांच्या आंदोलनासाठी आमच्या बाजूने नक्की न्याय करेल। आम्ही लोकशाही आणि कायद्याचं उल्लंघन केलेलं नाही। आम्ही शांततेत उपोषणाला बसलो आहोत। सरकारने मराठा समाजाचा प्रश्न शांततेत सोडवावा। पोलिसांना सांगून जर आम्हाला अटक करायला लावली किंवा लाठीचार्ज करण्यास सांगितला तर तो तुमच्यावरचा सर्वात मोठा डाग असेल। तुम्हालाही महाराष्ट्रात फिरायचंय, मग लोकांमध्ये बदला घेण्याची भावना निर्माण होईल। फडणवीसांना सरकारला स्पष्ट सांगतो, सगळ्या मागण्या मान्य झाल्याशिवाय, हैदराबाद सातारा गॅझेट लागू झाल्याशिवाय, GR काढल्याशिवाय मुंबई सोडत नाही।
माझी तब्येत कितीही खराब झाली तरी तुम्ही शांतच राहायचं, मी मेलो तरी तुम्ही शांत राहा. ही लढाई शांततेत लढायची आणि जिंकायची. मी मरोस्तोवर मुंबई सोडत नाही. फक्त न्यायालयाच्या सगळ्या नियमांचं आपल्या पोरांनी पालन करावं. शनिवार रविवारी जर मराठे मुंबईत आले तर सोमवारी मोठं आंदोलन होईल. तुम्ही काय कराल? पोलीस आम्हाला जेलमध्ये टाकतील. आम्ही तिथेही आंदोलन करू, उपोषण करू, पण सुट्टी नाही, असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलाय. आता आझाद मैदान पोलिसांनी मैदान खाली करायची दिलेली नोटीस आणि त्यावर मुंबई सोडणार नाही अशी जरांगे पाटील यांनी घेतलेली भूमिका यानंतर मराठा आंदोलकांना खरंच मैदान सोडावं लागणार का, हा प्रश्न उभा राहतो. तर या सगळ्यावर मनोज जरांगे पाटील यांच्या मॅनेजमेंट टीम मधल्या गंगाधर काळकुटे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आझाद मैदान पोलीस स्टेशनने जी नोटीस दिली आहे त्या नोटिशीला आमचे वकील उत्तर देतील. आम्हीही न्यायदेवतेकडे याबाबत मागणी करू. पोलिसांनी जर आमचं नाही ऐकलं तर आम्ही परत परवानगीसाठी अर्ज करू. नाही दिली तर आम्हाला न्यायदेवतेचे दरवाजे उघडे आहेत ना. आझाद मैदानावर इंग्रजांच्या काळापासून आंदोलनं होतात, त्यामुळे उपोषणाला कोणाची हरकत नसावी. मनोज जरांगे पाटील हे आझाद मैदान सोडणार नाहीत अशी भूमिका गंगाधर काळकुटे यांनी मांडली आहे. सध्या मराठा आंदोलनाच्या विरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल आहे. मंगळवारी दुपारी पुन्हा या याचिकेवर सुनावणी होईल. सोमवारच्या सुनावणीत कोर्टाने आम्ही आंदोलनाच्या विरोधात नाही पण नियमांचं पालन झालं पाहिजे, सामान्य मुंबईकरांना त्रास होता कामा नये अशी भूमिका स्पष्ट केली होती. त्यानंतर कोर्टाच्या आदेशानुसार अनेक मराठा आंदोलकांनी आपल्या गाड्या ठरवून दिलेल्या ठिकाणी पार्क करत मुंबई मोकळी केली आहे. मंगळवारी सकाळपासून मराठा आंदोलक नियमांचं पालन करतायत अशा बातम्याही येत आहेत. त्यामुळे या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील हे आझाद मैदान सोडणार नाहीत असं चित्र दिसतंय. पण असं असलं तरी दुपारी कोर्ट काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे. कारण पोलिसांच्या नोटीसला आव्हान देणार असं मनोज जरांगे पाटील यांच्या टीमकडून सांगण्यात आलं असलं तरी मैदान सोडावं लागणार की नाही हे मंगळवारी दुपारी उच्च न्यायालयाचा आदेश काय येतो यावर अवलंबून असणार आहे. मुंबई पोलिसांनी केलेली कारवाई, जरांगे पाटील यांना पाठवलेली नोटीस याबद्दल तुम्हाला काय वाटतं? मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदान सोडावं लागेल का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.